नमस्कार, मी तृप्ती पालकर. बातमी बळीराजाची या कृषी विषयक विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामधील नवीन हरभऱ्याची काढणी वेगामध्ये सुरू आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक सुद्धा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामधील तेजीबाबत संभ्रम असताना हरभऱ्याला मात्र 6,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळतोय. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात राज्यामध्ये डाळींचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घटलंय. त्यामुळे थेट आफ्रिकेमधून येणारी डाळ आयात केली जाते. सर्वच डाळी एपीएमसी मधील घाऊक बाजारामध्ये 15 तर किरकोळ बाजारामध्ये 20% कडाडल्या आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती डाळींचे दर कडाडल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे डाळींचं उत्पादन घटलंय. राजस्थान आणि गुजरातमधून होणारी आवकही 25 ते 30% घटली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. 3 दिवस हा कृषी मेळावा झाला. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, कृषी संशोधक, धोरणकर्ते, कृषी कंपन्या, कृषी अधिकारी आणि कृषी विस्तारक, कृषी उद्योजक यामध्ये सहभागी आहेत. जळगाव जिल्ह्यामधील बोदवड तालुक्यामधल्या शेलवड शिवारामध्ये कापसाचे बोंड खाल्ल्यामुळे 100 पेक्षा अधिक मेंढ्यांना विषबाधा झाली असून त्यातील 50 पेक्षा अधिक मेंढ्या या दगावल्यात. दरम्यान घटनास्थळी पशुवैद्यकीय पथक दाखल झालं असून विषबाधा झालेल्या शेळ्यांवरती उपचार सुरू आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये मेंढ्या दगावल्यामुळे मेंढपाळांनी आक्रोश व्यक्त केला आहे. स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदाच आता हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी संपावरती चाललाय. वाशिम नंतर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या अनेक मागण्यांसाठी 25 फेब्रुवारीपासून शेतकरी संपावरती जात आहेत. दूध, भाजीपाला, फळं यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणताही शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारात नेणार नाहीये. खऱ्या अर्थानं पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाहीये. गेल्या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलंय. मात्र सरकारकडे लक्ष द्यायला तपास तयार नसल्यामुळे आणि वेळ नसल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी संपावरती जाण्याचा निर्णय घेतलाय. जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेर तालुक्यामध्ये रब्बी हंगामामधील बहुतांश पिकांची काढणी सुरू असून त्यामुळे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान्याची आवक वाढली आहे. दरम्यान यावर्षी अंमळनेर तालुक्यामध्ये कृषी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती आणि आता हरभरा काढणीला सुरुवात झाली असून अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये 4,500 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून काही जण उगाचच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की निर्यात बंदी उठवलीच गेलेली नाहीये. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा सरकारचा नारा आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवरती केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यावरती बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत असं ते म्हणाले. नगर तालुक्यातील डोंगर पठाराच्या उतारावरती असलेल्या इमामपूर गावासह परिसरामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. फेब्रुवारीमध्येच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. या गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी 2-2 किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. 3,000 लोकसंख्या असलेल्या या गावातील विहिरी कोरड्या पडल्यात. शेती आणि जनावरांचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला असून शासनाने त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन हातामधून गेल्यावरती शेतकऱ्यांची सर्व भिस्त ही रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला पिकावरती होती. यवतमाळ जिल्ह्यामधील राळेगाव तालुका आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या शेतकऱ्यानं 3.5 एकरमध्ये कॉफी पिकाची लागवड केली होती. भाजीपाला लागवडीमधून नफा होईल अशी त्याला अपेक्षा होती, परंतु 8 दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीनं कॉफीचं नुकसान झालंय. आतापर्यंत कृषी विभागाचे अधिकारी बांधावरती आले नाहीयेत. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतात. यानंतर आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपात. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात राज्यामध्ये डाळींचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घटलंय. त्यामुळे थेट आफ्रिकेमधून येणारी डाळ आयात केली जाते. सर्वच डाळी एपीएमसी मधील घाऊक बाजारामध्ये 15 तर किरकोळ बाजारामध्ये 20% कडाडल्यात. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डाळींचे दर कडाडल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे डाळींचं उत्पादन घटलंय. राजस्थान आणि गुजरातमधून होणारी आवक सुद्धा 25 ते 30% घटली आहे.
केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणामध्ये बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याचा निर्णय घेतला देखील. मात्र शेतकऱ्यांच्या अधिकारावरती हा निर्णय गदा आणणार असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारीला राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयाला विरोध करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. एक प्रकारे या देशातल्या शेतकऱ्यांनी प्रदीर्घ आंदोलन करून 750 शेतकऱ्यांचा बळी देऊन 3 कृषी कायदे मागे घ्यायला लावले. आता मार्केट कमिट्यांचं अस्तित्व संपवून, निवडणुका संपवून पुन्हा एकदा एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करायला लागलंय. याचा निषेध करण्यासाठी, शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी 26 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातील शेतकरी आपला निषेध नोंदवणार आहे. सातारच्या कोरेगावमधील शेतकरी प्रदीप करपे, सतीश शिर्के यांनी शास्त्रीय प्रशिक्षणामधून तसेच उद्योजकतेचे गुण आत्मसात करून मध आणि त्यावरती आधारित उत्पादनं निर्मिती सुरू केलेली आहे. अनेक प्रकारचं मध दोन्ही युवक शेतकऱ्यांनी आपल्या मधुपुष्प हनी या उद्योगातून लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. तुळशी मध, जांभूळ मध, ओव्याचं मध त्यासारखे अनेक शुद्ध मधाचे उत्पन्न घेतात. त्याचबरोबर मधापासून गुलकंद, चॉकलेट, जाम आदींचंही उत्पादन घेऊन लाखो रुपयांची उलाढाल ते करतात. महिन्यालाही लाखो रुपयांची उलाढाल होती आहे. गेले 5 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या मधाचं उत्पन्न घेत आहे. तसेच ओव्याचं मध बघायला गेलं तर शुगरसाठी आणि वेट लॉससाठी पण चांगलं काम करतो. तुळशीचं सर्दी खोकल्यासाठी, घसा अँटीबॅक्टेरियलसाठी पण काम करतो. जांभूळ पण शुगरसाठी, रक्तशुद्धीकरणासाठी चांगला मध आहे. आणि वेगवेगळे मध तुमच्या मनात आले असेल की वेगवेगळे मध कसे आहेत हे, की अजवाईन म्हणजे जिथं ओव्याची शेती केली जाते तिथं आपण पेट्या लावतो. मधमाशी त्या ओव्याच्या फुलांमधून तो मध कलेक्ट करते. जिथं तुळशीचं फार्म असेल तिथे आपण पेट्या लावून त्या मंजुळांमधून तो मध कलेक्ट केला जातो. तो कमी प्रमाणात निघतो मध. 2017 साली मधुपुष्प हनीची स्थापना केली आणि त्याद्वारे लोकांपर्यंत उत्तम मध पोहोचवण्याचे काम आम्ही गेले 5 वर्ष करत आहे. मध व मधापासून इतरही बाय प्रोडक्टमध्ये आम्ही हे केले, म्हणजे हनी गुलकंद असेल, हनी चॉकलेट असेल, हनी जाम असेल, लाकडी घाण्याचे तेल असेल. कारण आजकाल लोकांच्या आयुर्वेदिक प्रोडक्टकडे वाढत चाललेलं कल आणि बाजारात उपलब्ध असलेल्या अशुद्ध मधांची जे आत्ता आहे ते बघता आम्ही लोकांपर्यंत शुद्ध मध पोहोचवण्यासाठी हनी आउटलेटचीही स्थापना केली. लातूर भाजीपाला बाजारामध्ये लिंबू प्रति किलोसाठी 200 ते 250 रुपये किलोनं मिळायला लागलाय. एक लिंबू 10 रुपयांना मिळतोय. उन्हाच्या झळा सुरू होताच लिंबू आणि भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. लिंबाच्या दरामध्ये झपाट्यानं वाढ होतीये. आठवडाभरापूर्वी 40 ते 45 रुपये किलो असे दर होते, पण सध्या लिंबाला 200 ते 250 रुपये मोजावे लागतायत. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये लिंबाचे दर गगनाला भिडतील असा अंदाज वर्तवला जातोय. लिंबाचे भाव साधारणतः यावर्षी पाऊस न पडल्यामुळं, पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं लिंबाची आवक जी आहे लातूर बाजार समितीमध्ये इथं फार कमी उत्पन्न येत आहे. तरी किरकोळ जनतेस घेण्यासाठी लिंब एक नग 10 ते 15 रुपये प्रति नगाप्रमाणे घेतलं जात आहे. आणि किलोचा दर म्हणलं तर 200 ते 250 रुपये लिंबूचा भाव सध्या चालू आहे. मार्केटमध्ये लिंबू 200 ते 250 रुपये किलो आहे. सध्या आवक कमी असल्यामुळं लिंबूला लय मागणी आहे. आणि हॉटेलला पुन्हा लिंबू शरबतला ह्याच्यामुळं लिंबूला मागणी जास्त असल्यामुळं लिंबू मार्केटमध्ये कमी आहे. आणि सध्या लोकांना परवडण्यासारखा भाव नाही लिंबूचा. 200 ते 250 रुपये किलो लिंबू आहे. आवक कमी आल्यामुळं भाव वाढलेले आहेत भाजीपाल्याचे, लिंबूचे, भाजीपाल्याचे. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन हातामधून गेल्यावर शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, भाजीपाला या पिकावरती होती. यवतमाळ जिल्ह्यामधील राळे गावामध्ये तालुका आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सीमेमध्ये लागून असलेल्या शेतकऱ्यानं 3.5 एकरमध्ये कोबी पिकाची लागवड केली. भाजीपाला लागवडीतून नफा होईल अशी अपेक्षा होती, परंतु 8 दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीने कोबीचं नुकसान झालंय. मागील 8 दिवसापूर्वी झालेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मी आहे सध्या राळेगाव तालुक्यामध्ये. आपण पाहतो कशा प्रकारचे या ठिकाणी जे आहेत शेतामध्ये फ्लावर लावली होती आणि ह्या फ्लावरवर आता गारपिटीने अक्षरशः मारा केल्याने
फ्लावर जी आहे ती पूर्णतः नायनाट होण्याच्या मार्गावर आहे. एका शेतकऱ्याने थेट आपल्या शेतामध्ये सोयाबीनच्या नंतर फ्लावर ह्या शेतामध्ये लावली होती आणि कुठेतरी उत्पन्न चांगलं होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र गारपिटीने अक्षरशः फ्लावरचं आहे नायनाट केलेलं आहे. शेतकरी मेटाकुटीला आले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जे आहेत आतापर्यंत कृषी अधिकारी आले नसल्याची सुद्धा ओरड या ठिकाणी त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. एकंदरीत पाहिलं तर लाखो रुपये खर्च करून ह्या शेतामध्ये त्यांनी फ्लावर टाकलं होतं. 3.5 एकर शेत होतं हे आणि ह्या शेतामध्ये जर पाहिलं तर आता फ्लावर फक्त पानं उरलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर ह्या ठिकाणी जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं आता जे आहे फ्लावर ह्या ठिकाणी आता वाढताना दिसत नाही. एकंदरीत सध्या जी परिस्थिती आहे फक्त आता ह्या ठिकाणी जे आहेत फ्लावरचे पानं उरलेले आहे. एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांना मोठं नुकसानसुद्धा ह्या ठिकाणी झालेलं आहे. मात्र जे कृषी विभागातले अधिकारी झोपून आहे का या ठिकाणी सर्वे करण्यात आले नाही असा सवालसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, राळेगाव, यवतमाळ. भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी बाजारपेठेमधील मागणीनुसार पिकांचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सध्या धानाची शेती परवडणारी नाही असं चित्र आहे. अनेक हंगामामधून त्यांना हे माहिती झालेलं आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे हाती आलेलं धान पिकाचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आता बागायती शेतीकडे वळलेला आहे. लाखनी तालुक्यामधील पोहरा येथील गिरीश नागरकर या शेतकऱ्याकडे 2 एकर शेती असून त्याने 1.5 एकर शेतीमध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. उर्वरित शेतीमध्ये वांगी, मका आणि भेंडी यांची लागवड केली असून यावर्षी टोमॅटोला 450 ते 500 रुपये कॅरेटचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी आता महिन्याचं लाखो रुपये उत्पन्न घेत असून शेतकऱ्याला सुखीचे दिवस आल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून मी टमाटर आणि वांग्याची लागवड केली आहे आणि 1.5 एकरामध्ये माझा टमाटर आहे. टमाटरचा भाव मंडीमध्ये 400 ते 450 पर्यंत मिळत आहे आणि माझे टमाटरचं उत्पन्न भरघोस निघत असल्यामुळे माझे उत्पन्न भरपूर आहे आणि त्याच्यासोबत वांग्याची लागवड आणि मक्याची लागवड केलेली आहे आणि बाजारभाव सध्याच्या परिस्थितीत बाजारभाव चांगला मिळत आहे आणि टमाटरची क्वालिटी पण आपण देत आहोत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शन मेळावा सुरू झाला. पुढील 3 दिवस हा कृषी मेळावा चालणार आहे. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, कृषी संशोधक, धोरणकर्ते, कृषी कंपन्या, कृषी अधिकारी, कृषी विस्तारक आणि कृषी उद्योजक सहभागी झालेत. चिल्ली, आनंदिया, केसर किंग ऑफ वरपूर, मियाझाकी यासह एकूण 23 देशातील विविध जातीचे आंबे प्रदर्शनामध्ये बघायला मिळतात. निर्बन 400 रुपये किलो, नाम डाक माय 500 रुपये किलो, मियाझाकी 1100 रुपये पीस. ही काटीमोन म्हणून बारमाही आंबा आहे. काटीमोन बस पहिल्या मार्च मध्ये सर्व व्हरायटी येणार. भरपूर रेट मिळणार, त्याच्यामुळे शंकाच नाही. नगर तालुक्यामधील डोंगर पठाराच्या उतारावरती असलेल्या इमामपूर गावासह परिसरामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत. फेब्रुवारीमध्येच पाण्यासाठी वणवण करावी लागते. या गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी 2-2 किलोमीटरची पायपीट करावी लागते. 3000 लोकसंख्या असलेल्या या गावातील विहिरी कोरड्या पडल्यात. शेती आणि जनावरांचा प्रश्नही गंभीर झाला असून शासनाने त्वरित टँकर सुरू करावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या गावातील महिलांना पाण्यासाठी 2-2 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे मणक्याचे आजार आणि पाठीचे आजार उद्भवले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे शाळेचं मोठं नुकसान होत आहे. आम्हाला 2-2 किलोमीटर असं पाणी आणायला जायला लागतं. लोकांकडे गेलं का ते असून पण देत नाहीत. शिक्षण करायचं की पाणी भरायचं, पण पाणी तर कोणी देत नाही. आणि सरकारी पण टँकर लवकर सुरू होत नाही. जरी आलं तरी 1 दिवसाला 1च टँकर, तो पण पुरत नाही. हा, मग पाणी आणावं लागतं ना मुलांना. कुठं गाडीला पेट्रोल लागतं. 400 रुपयाला छोटा टँकर भेटतो. 400 रुपयात आमचा बाजार होईल तेवढ्या ह्याच्यात. मग ते 400 रुपये पाण्याला घालावं लागतं. विकतच पाणी घ्यावं लागतं आम्हाला दरवर्षी. सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. हा, आमदार खासदार कुणीच येत नाही. पावसाची परिस्थितीमध्ये अनियमितता झालेली आहे. या वर्षी सुद्धा पाऊस अतिशय तुरळक आणि नद्या पण वाहिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे या वर्षी आम्हाला पाण्याची टंचाई खूप भासत आहे. शासनाला प्रत्येक वर्षी आम्हाला ठराव करावा, आमच्याकडे द्यावा, मग आम्ही टँकर चालू अशी मागणी होत असते. पण शासनाकडे दरवर्षी दुष्काळाच्या आढावा मिटिंगा
होत असतात, पण ह्या वेळेस काय अजून काय होताना दिसत नाही. दुष्काळाची परिस्थिती गांभीर्याने शासनाने घ्यावी. जळगावमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्येच तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीमध्ये तापमान 36 अंशांवरती गेले आहे. अनेक भागामध्ये भूजल पातळी खालावलेली आहे. विहिरींनी देखील तळ गाठलाय. याचाच परिणाम पिकांवरती होतोय. पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे भाजीपाला आणि रब्बी पिकांचंही नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिकं धोक्यामध्ये आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. याचाच आढावा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच खरं तर उन्हाचा मोठा तडाखा जो आहे तो पाहायला मिळत असून जिल्ह्याचे सद्यस्थितीत तापमान जे आहे हे 36 अंशावर गेलेले आहे. तर परिणामी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाण्याच्या पातळीत देखील मोठी घट झाली असून पिकांना देखील याचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामात खरं तर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यासह हरभरा, मका इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाणी पातळी खालावल्याने याचाच परिणाम जो आहे तो पिकांवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत. पाण्याची पातळी एकदम खालावलेली आहे. पाणी नसल्यामुळे पिकं सुकून चाललेले आहेत. गुरांना पाणी नाही. हे मिरची वगैरे सर्व सुकलं आहे. खूप ऊन तापतं आहे. विहिरीची पातळी पूर्ण संपलेली आहे. बिलकुल कोरडी होण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. उन्हाळ्या काळात मोठी पाणी टंचाई ही उद्भवण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामधील ज्वारी काढणीला आलेली आहे. ज्वारीचे कणीस पूर्णपणे भरले आहेत. मात्र ज्वारीला पक्ष्यांमुळे मोठं नुकसान होत आहे. जिल्ह्यात पूर्वी दुष्काळ सदृश परिस्थिती होती आणि यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. आता हे नुकसान देखील शेतकऱ्यांना सोसावं लागतंय. यावर सुनील पाटील या शेतकऱ्यानं एक भन्नाट जुगाड केलेला आहे. ज्वारीच्या प्रत्येक कणसांना प्लास्टिकच्या पिशवीनं बांधलंय, जेणेकरून पक्ष्यांकडून या कणसांचं संरक्षण होईल. माझ्या 1.5 एकर प्लॉटमध्ये मी ज्वारी पेरणी केलेली आहे. तर ज्वारी आता कणीस लागून दाणे भरले गेलेले आहेत. त्या भरलेल्या दाण्यांना पक्षींपासून खूप धोका असल्यामुळे ते वाचवण्यासाठी मी प्रत्येक ज्वारीच्या कणसाला प्लॅस्टिकच्या पिशव्या मी लावलेल्या आहेत, जेणेकरून हमीचे उत्पन्न येईल म्हणून मी एवढा खर्च केलेला आहे आणि ते हमीचे उत्पन्न येईल अशी मला अपेक्षा आहे. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावरती तुमचा प्रश्न अगदी थोडक्यामध्ये आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. यानंतर बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.